तुम्हाला माहितीये का आपल्या आयुष्यातलं जे 40चं दशक असतं ना, म्हणजे 41 ते 50 ही 10 वर्ष हे डेडलीस्ट डिकेड मानलं जातं. या 10 वर्षांमध्ये माणूस त्याच्या आयुष्यात सगळ्यात कमी आनंदी असतो असं म्हणतात. आणि याची 2-3 महत्वाची कारण आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, या वयामध्ये माणसं खूप एकटे असू शकतात. तुमची मुलं प्रोबेबली हायर एज्युकेशन वगैरे कॉलेजमध्ये वगैरे असतील, त्यामुळे त्यांची वेगळी दुनिया बनलेली असेल, मित्र वगैरे बनलेले असतील. आणि इव्हन तुमच्या पॅरेंट्स वरती पण तुम्ही डिपेंड राहू शकत नाही, कारण ते त्यांच्या 70s मध्ये किंवा 80s मध्ये असतील. त्यांच्याच उलट केअर टेकिंग रिक्वायरमेंट्स वाढलेल्या असणार आहेत. पण त्यावेळेस तुमच्यासोबत मे बी कोणी नसू शकतं. दुसरं कारण, इव्हन करिअर पर्स्पेक्टिव्हने पण आपण जर बघितलं, हे वय असं असतं जिथं मे बी तुम्ही एका कन्सिडरेबल सॅलरीवरती काम करत असाल, पण तुमच्यावरती रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज उलट त्याच्यापेक्षा पण जास्त असतील. हेच ते वय असतं जिथं तुम्हाला मे बी इंटरनल पॉलिटिक्स फेस करायला लागू शकतं किंवा कंपनीज रिस्ट्रक्चरिंग वगैरे करत असतात. म्हणजे जर का तुम्ही हायर सॅलरीवरती असाल ना, तर तुमच्या जागेत 2 लोक काम करतील या विचारानं काहीतरी कारण सांगून किंवा काहीतरी चुका काढून कंपनी जॉबवरून काढण्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे या वयातल्या लोकांना. तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे या वयामध्ये आपण आपल्या फायनल घरात राहत असतो प्रोबॅबली, आणि मे बी त्या घराचे EMI वगैरे तुमचे चालू असतील आणि पुढची 10 वर्ष EMI पे करायचे. हा स्ट्रेस पण तुमच्यावरती असू शकतो. चौथं कारण, आपल्या हेल्थ इश्यूजने पण तोपर्यंत डोकं वर काढायला सुरुवात केलेली असू शकते. म्हणूनच का अजून तुम्ही तुमच्या 20s मध्ये किंवा 30s मध्ये असाल ना, हेच ते वय आहे जिथं आपल्याला मल्टिपल इन्कम सोर्स तयार करणं गरजेचं आहे. एखादा साईड बिझनेस स्टार्ट करा, कंटेंट क्रिएशन करा किंवा डिजिटल फील्डमध्ये काहीही करा, जेणेकरून फायनान्शियल बर्डन पुढे जाऊन तुमच्यावरती येणार नाही 40s मध्ये. दुसरी गोष्ट, आपल्या रिलेशनशिप्स मध्ये इन्व्हेस्ट करा. माणसाच्या आयुष्यात कुठल्याही वयामध्ये चांगले मित्र ही खूप मोठी रिक्वायरमेंट आहे. स्टॅग्नंट लाईफ जगू नका इथेच. तिसरी गोष्ट, मेंटल आणि फिजिकल हेल्थ वरती काम करणं गरजेचं आहे. योगा करा, स्पोर्ट्स खेळा, एक्सरसाइज करा, काहीही करा, पण दिवसातला 1 तास स्वतःसाठी आत्ताच काढायची सवय लावून घ्या.